चित्ता आलाय बघू शकता, तुम्हाला दिसला का? ब्लॉग टाकला नाही, ब्लॉगची वाट बघते मी तुझ्या. टाकतो. तर गुड मॉर्निंग गाईज, तुम्हाला आता एक दाखवतो. मला सकाळ सकाळ बघा फोन आलाय, दाखवतो तुम्हाला. हॅलो, हॅलो. काय बोलताय मग? अरे काय नाही म्हणलं, तू ब्लॉग टाकला नाही, ब्लॉगची वाट बघते मी तुझ्या. टाकतो. मग ब्लॉग आवडतात का? मग मला लय आवडतं. उलट तू बोलायला ना, तू हसला का मला इथं हसायला येतं. काय तू तिथं हसलास ना ब्लॉग मध्ये का मला इथं हसायला येतं. बाबा क्या बोला तूने? खरं का काय? काय असं मग मी तुला फोन केला असता काय की ब्लॉग टाकतोय का नाही. हा का, ठीक आहे. आता रोज टाकेन. हा रोज टाक, आम्ही रोज वाट बघतो. आता मध्ये तू 2-3 दिवस नव्हता टाकत. हा ना, मग एवढी ऍक्टिव्ह आहे तू. मग तुला काय वाटतं? तर गाईज तुम्हाला वाटेल स्क्रिप्टेड आहे, पण स्क्रिप्टेड काय नाही. अचानक तिचा डायरेक्ट असा फोन आलाय. काय गं मी खरं का नाही? काय ग? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यूज चॅनल. तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर 2 दिवस मी काय ब्लॉग बिग टाकले नाही, तर लय जण मला म्हणली ब्लॉग काय टाकलं. तर जरा पर्सनल कामामध्ये बिझी होतो जरा. क्या बोला तूने? जरा पर्सनल कामामध्ये जरा बिझी होतो. तर आज दाखवतो तुम्हाला. सकाळ आता वाजलेत बघा 8 वाजलेत. टायर बियर झालोय. पोरगा बघा काय करते सकाळ. चूल बनवतोय चूल. अशी का करू शकता चूल? काय अरे हो तिकडे. चूल अशा प्रकारची आहे, तर यात लाकडं कुठून घालायची हो? ऑटोमॅटिक चालणारी चूल आहे. तरी बघू याच्यात लाकडं जाणार तरी कुठून बघू. जरा रोडच नाही याच्यात लाकडं घालायला. हे ऑटोमॅटिक चूल आहे, फक्त लाकडं टाक. तर अशा प्रकारची तुम्ही जर कधी चूल बघितली असेल तर नक्की सांगा. आणि ही चूल अशी कुठं पण बघायला भेटत नाही, आहे का नाही? मग ऑटोमॅटिक चूल आहे, तिला फक्त वरतून लाकडं टाकायची. कुठून टाकायची लाकडं जरा वरतून टाकायची का तुम्हाला सांगू सगळं. पिटून दाखवता का? 1000 रुपये द्या. नको बाबा, आपण 1000 रुपयाचा आपण सिलेंडर घेऊन येऊ. 840 रुपयाला सिलेंडर आहे. चित्ता आलाय बघू शकता, तुम्हाला दिसला का? हे बघा बगीराचं पिल्लू आहे. हे बघा असं आहे. ए बाजूला अरे मी काय बस आता खाऊन टाकला असेल का नाही मला? बगीरा. अरे जो मी आपल्याकडे बारीतला फोन आहे. मला उचलायचं आता. आता आहे ना शिकार करायला बसलाय. डोळे बघा, डोळे कसले. आणि आजकालचे लेन्स बिन्स काय घालता तुम्ही? डोळे बघा. बगीरा. हे बघा नाव पण बगीरा आहे. आणि या आमच्या नाही, आमच्या कोंबड्या नाही द्या. आमच्याकडे कोंबड्याच नाही. या भाऊंकडे 50-60 कोंबड्या होत्या. एक जमाना होता 2022, 50 कोंबड्या होत्या. 50 एवढ्या काय केल्या कोंबड्या? रोगाने मेल्या. टेम्पो बघा, गायकवाड ट्रान्सपोर्ट. गाईज माझा नाश्ता झाला होता आणि परत एकदा आता नाश्ता करतोय. आता किती वाजले ते? 12 वाजले असं आता. थांबा, दिसत नाही काय. थांबा, आता वाजलेत 12:30. तर परत एकदा नाश्ता करतोय का तुम्हाला दाखवतो. पाव बनवले ते आम्ही, म्हणजे माझ्या दीदीने. तर गाईज आता वडा म्हणजे बाहेर काढलाय त्याला तुम्ही बघू शकता. ब्लॉग चालू आहे वडापाव. हा वाह क्या एक्टिंग कर रहा है. त्या आईला काय रे ते बघा पाव पण तोडून ठेवला का? काय त्या आईला वडापाव काढला नाही तर लगेच तोंडमीठ भाजायचं. आज काय मिरची आहेत नाही. वडापाव काढला नाही तर लगेच बघितलं का? आल्याला वडापाव भेटला. नाश्ता पहिला वडापाव भाऊ निघालाय. कसं झालंय ते तर सांगा भाऊ. एक नंबर वडापाव. मस्त आहे ना. धूर निघतोय तरी खाते भाऊ. तर बघा, लाईक करा. तुमच्या चॅनलचं काय आलं? आज ब्लॉग पडणार आहे आपला, पण बघून घ्या सगळ्यांनी. ब्लॉगचं नाव दर्शन जगताप ब्लॉग्स.
आता फॉलो सबस्क्राईब करा सबस्क्राईब. आता किती तुमचे सबस्क्रायबर? आता 40,000 आहेत. 40,000 हलकी फुलकी व आपल्या बरोबर माणसं असतात का तवा? तुमचे 100K आहे ना. आमच्या घरी पण ते 100 वरून थोडे जास्त आहेत. 112 113 आहेत काहीतरी. हे पण बनवू शकता तुम्ही, मिलियन पण बनवू शकता. वडापाव खातोय आणि नेटफ्लिक्स बघतोय. नेटफ्लिक्स मध्ये मिर्झापूरच बघतोय. तुम्ही माणसानं कोळा कशात बघतोय? मोबाईल मध्येच बघतोय याच. तो जास्त काही शूट नाही केलं. सकाळी पण थोडंसं शूट केलं. तुम्हाला मामाच्या पुरीचाच फोन आला होता. आणि आता दळण देतोय मम्मी, आपलं दळण देते मम्मी, दळण टाकतो गिरणीवरती, दाखवतो तुम्हाला. तर काहीच हा ब्लॉग मी इथं चेंज करतो. तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल. हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये टाकणार होतो, म्हणजे हा कालचा आणि आजचा मी मिक्स करून टाकणार होतो, पण म्हणलं लईच मोठा होईल. आणि एवढे दिवस ब्लॉग नाही आले, आता कंटिन्यू येईन बघा. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं काय करा. बाय बाय.